बीड जेलमधून आणखीन एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। सलग 2 दिवस अजहर पठाण या कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आज तिसरा कॉल रेकॉर्डिंग बाहेर आलेला आहे। अजहर पठाणनं पहिल्या कॉलमध्ये वाल्मिक कराडच्या गँगकडून मारहाण होत असल्याचा दावा केला होता। त्यानंतर दुसऱ्या कॉलमध्ये त्यानं मारहाण झाली नसल्याचा दावा केला होता। मात्र पुन्हा सनी आठवले या कैद्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आलेली आहे। त्यामध्ये अजहरला झालेली मारहाण खरी असल्याचा दावा करण्यात आला आहे। कालचा 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे। त्याच्यावर जे अजहर व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले। वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं। त्याचा जॉब घेतलाय आणि त्या अजहरला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले। रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे? आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय तर मग हे काय करायला होते बाहेर? आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे। त्याच्यावर सुपरिटेंडेंट चांदणे साहेब आणि हे बाकीचे जे अधिकारी कर्मचारी नाही सॉरी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत। काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे। आणि जर त्यांनी ती चिठ्ठी लिहिलीच तर मग ती चिठ्ठी बाहेर गेली कशी, कुणी आणली याची बी चौकशी व्हायला पाहिजे। आणि वाल्मिक कराडची मी ह्याच्या आधी सुद्धा हा क्लिप व्हायरल केलेली, माझ्यावर त्यांनी खोटा गुन्हा टाकलेला आहे त्याच्यात बी त्याची पुन्हा वापस चौकशी करा, माझी बी करा आणि त्यांची बी करा। त्यांनी असं सगळ्यांना गुंतलेलं आहे, हे खोटे कामं करते, त्यांनी असेच माणसं मारले सगळे।